बातमी सांगलीतून. सांगलीत मेफेड्रॉन गांजा नशेचे इंजेक्शन नंतर आता नशेच्या गोळ्या विकणारा रॅकेट समोर आला. मिरजेत 900 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात. गोळ्यांची किंमत 18,000 रुपये. तर नशेच्या गोळ्या विकणाऱ्या जुनेद शब्बीर शेखला अटक करण्यात आली. नशेच्या गोळ्या विकणाऱ्यांचे रॅकेट आणखी काही जण आता पोलिसांच्या रडारवर. सांगलीतील मिरजेतून 18,000 रुपये किमतीच्या 900 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात. या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केल्या. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट फोफावले. अंमली पदार्थावर कारवाई करण्यासाठी सांगली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली. तर टास्क फोर्सचे पथक हे गस्त घालत असताना मिरजेतील मार्केट यार्ड येथे नशेच्या गोळ्या विक्रीस एक जण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक नितीन सावंत आणि जयदीप कळेकर यांच्या पथकाने छापा टाकून नशेच्या गोळ्या विकणाऱ्यास अटक केली. त्यांच्याकडून 18,000 रुपये किमतीच्या 900 गोळ्या या जप्त करण्यात आल्या. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत सांगलीमधून जोडले. स्वप्नील, खरं तर सांगलीमध्ये आपण ज्या प्रकारच्या घडामोडी पाहतोय, वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. सांगलीत आता नशेच्या गोळ्या आढळल्या आहेत, हे रॅकेट समोर येत आहे. वारंवार असे प्रकार घडत आहेत. नेमकं सांगली पोलीस काय करतायत? नक्कीच करण अंमली पदार्थ आणि सांगली असं जणू काही समीकरणच बनले की काय अशी शक्यता आता वर्तवली जाते. कारण की यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज, त्यानंतर कोट्यवधी रुपयांचा गांजा, त्यानंतर उत्तर प्रदेशचं जे रॅकेट होतं नशेचे इंजेक्शन ते उघडकीस आलं होतं. आणि आता नशेच्या गोळ्या मिरजेतून तब्बल 18,000 रुपये किमतीच्या 900 नशेच्या गोळ्या या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या आहेत. तसेच मध्यंतरी लहान मुलं, शाळकरी मुले हे जे ई सिगारेट देखील ओढत असल्याचं पाहावयास मिळालं होतं. त्यामुळे सांगलीतील जे आता नशेचं समीकरण आहे ते पूर्णपणे सांगली भोवती गुरफटल्याचं पाहावयास मिळतं. कारण की सर्व जे आता नशेचे पदार्थ आहेत ते सांगलीमध्ये मिळतात की काय अशी देखील शक्यता आहे. यापूर्वी देखील महात्मा गांधी चौक पोलिसांनी नशेच्या इंजेक्शनवरती मोठ्या प्रमाणात कारवाई केली होती. याचं रॅकेट जे आहे ते उत्तर प्रदेशपर्यंत निघालं होतं. तेथून जो सप्लायर होता त्याला अटक करण्यात आलं होतं. आता स्थानिक गुन्हे शाखेनं मिरजेमध्ये कारवाई करत नशेच्या गोळ्या जे विक्री करतो जुनेद शेख याला अटक केलेली आहे. सांगलीमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अंमली पदार्थावरती कारवाई करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. टास्क फोर्स जिल्ह्यामध्ये सर्वत्र काम करते. याच अनुषंगाने तपास करत असताना मिरजेमध्ये नशेचं गोळ्या विकण्यासाठी येणारा एक जण जुनेद शेख असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर नितीन सावंत आणि जयदीप कळेकर यांच्या पथकाने छापा टाकून त्याला अटक केलेली आहे. हा एकटा जरी आता सापडला असला तर त्याच्याकडून 900 गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणि यामध्ये नशेच्या गोळ्या विक्री करणारं मोठं रॅकेट देखील असण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आता स्थानिक गुन्हे शाखा देखील तपास करते. परंतु असं असलं तरी सांगलीतील आता जे अंमली पदार्थाचं पूर्णपणे रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. कारण की सर्व जे अंमली पदार्थाचं जे कोरम आहे तो आता पूर्ण झालेला आहे. एमडी ड्रग्ज असतील, गांजा असेल, नशेचे इंजेक्शन असतील, नशेच्या गोळ्या असतील, ई सिगारेट असेल, ते सर्व जे नशा करणारे जे पदार्थ आहेत ते सांगलीमध्ये मिळतात. आणि याचा आता पर्दाफाश करण्याचं, या सर्वांचा बेमोड करण्याचं आव्हान आता सांगली पोलिसांसमोर असणार आहे. करण, नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.